महिलांच्या सन्मानासाठी खेळ करणाऱ्या नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातला बेड्या ठोकल्या आहेत. हेच आमच्या सरकारचं काम आहे. गृह विभाग आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे की कायद्यापुढे कोणीही मोठं नाही, असे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचं म्हणणं आहे. तर चित्रा वाघ यांना मी इतकं सांगू इच्छितो की जे श्रेय तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भाजप सरकारला देतात, तर ते श्रेय तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जनक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना दिले पाहिजे. कारण अशोक खरात ढोंगे बाबांना महाराष्ट्रातील अंधश्रद्धा विरोधी कायद्याअंतर्गत पकडण्यात आले आहे आणि हा कायदा 2013 रोजी दाभोळकर यांच्या प्रयत्नामुळे लागू झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रुपाली चाकणकर ज्या महाराष्ट्र स्टेट वुमेन कमिशनच्या चेअरपर्सन आहेत आणि त्या जर अशा बाबांकडे रांगा लावत असतील तर महाराष्ट्रातील इतर महिला वर्गांची त्यांच्याकडून कायच अपेक्षा असेल. जर रुपाली चाकणकर अशा बाबांना बळी पडू शकतात तर महाराष्ट्रातील इतर सामान्य वर्गातील स्त्रिया का नाही पडू शकत? तर माझं रुपाली चाकणकरांना इतकंच म्हणणं आहे की तुम्हाला जर अशा बाबांकडे जायचं असेल तर तुम्ही खुशाल जा, पण कृपा करून मध्यमवर्गीय स्त्रियांना अशा बाबांच्या नादी लावू नका, जेणेकरून महाराष्ट्रातील इतर स्त्रिया पण तुमच्या कृत्य पाहून अशा बाबांना बळी पडतील. रुपाली चाकणकर, तुम्ही महिला आयोगचे चेअरपर्सन आहात. तुम्हाला चांगलं माहीत असेल की महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे, कोणत्या धार्मिक भोंदू बाबांचे नाही. तर फायनली माझं मोदी सरकारला इतकंच म्हणणं असेल की नको ते कायदा बनवण्यापेक्षा महाराष्ट्रातील अस्तित्वात असलेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तुम्ही संपूर्ण देशात लागू करा. मोदी, तुम्ही आणि तुमचं भाजप सरकार अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांकडे दुर्लक्ष करत आहात आणि असं असल्यामुळे बाबा राम रहीम, भागेश्वर बाबा आणि आसाराम बापू सारख्यांचे भक्तीचे आड असे धंदे चालतात.